तर पाऊस इतका धुवाधार बरसलेला आहे की अख्ख्या मराठवाड्यावरती आभाळ कोसळलंय। बीड, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला या पावसाचा सर्वात मोठा फटका बसलाय। यामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। शेती आणि खरीपाची पिकं होत्याची नव्हती झाली आहेत। पुराच्या पाण्यामध्ये शेतजमीन खरडून गेली आहे। पै न पै जमवलेला संसार होत्याचा नव्हता झालाय। अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। एका वेळच्या जेवणाची भ्रांत सध्या जगाच्या पोशिंद्याला सतावते। निसर्गाच्या तडाख्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाल्याचं चित्र राज्यभरात आणि खास करून मराठवाड्यात पाहायला मिळतंय। आणि अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो सोलापूर जिल्ह्याला। अतिवृष्टीमुळे अवघा सोलापूर जिल्हाच पाण्याखाली गेलाय। एरवी दुष्काळी मानल्या जाणाऱ्या बार्शी, माढा या तालुक्यांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय आणि शेतकऱ्यांसोबत नागरिक सुद्धा हवालदिल झालेत। सीना नदीला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे अनेक लोकांचं स्थलांतर करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। सोलापूरला महापुराचा विळखा। आयुष्यात पाणी पहिल्यांदाच बघितलं आणि पाणी एवढं आलंच नव्हतं। शेतकऱ्यांचं भवितव्य अंधारात। माझी परिस्थिती अशी डेंजर आहे की मला पती नसल्यामुळे मला 4 मुली आहेत आणि 2 मुलींची लग्न जमलीत। मी काय करणार आता? काहीतरी मदत करावीच लागणार आहे सरकारला। आम्ही नाहीतर आम्ही कसं करायचं? आमचा उदरनिर्वाह कशा होणार आहे आमचं सगळं? मायबाप सरकार कधी ऐकणार हाक? 3 एकर सोयाबीन व 2 एकर कांदा पूर्णपणे पाण्यात आहे। जोरदार पावसानंतर सीना, कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे सीना नदीनं हे रौद्ररूप धारण केलंय। 50,000 क्युसेक पाण्याची वाहन क्षमता असताना या नदीत 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे नदीनं पात्र सोडलेलं असून माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 110 गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतं पाण्याखाली गेली आहेत, घरं पाण्यात बुडाली आहेत आणि जनावरं वाहून गेली आहेत। मोहोळ तालुक्यातील पांढरेवाडी वस्तीला पुराचा मोठा फटका बसलाय। घरं पाण्याखाली गेल्यामुळे लोकांना रस्त्यावरती आसरा घ्यावा लागतोय। आतापर्यंत सुमारे 70 ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलंय, तर 200 जनावरांची सुटका झाली आहे। घर पाण्याखाली आहे सगळीकडे, पूर्ण पाण्याखाली आहेत। बर, जनावर बुडून गेले, शेत सुद्धा पाण्याखाली गेले। त्याच्यामुळे जनावरांना घालायला सुद्धा चारा नाही आणि माणसांना पण जेवण करायचं म्हणलं तर कुठं जागा नाही आहे। आणि आमच्या गावापासून आमचं शेत ही 3 किलोमीटर आहे अर्जुनसोंड गावापासून। त्यामुळं खूपच खराब परिस्थिती आहे। पटकन सरकारनं आम्हाला मदत केली पाहिजे। 3-3.5 एकर जमीन होती ती पूर्ण आता पाण्याखाली गेलेलं आहे। उत्पन्न होतं ते सगळं पाक गेलेलं आहे। तर प्रशासनानं आम्हाला काहीतरी मदत द्यावी। पांढरे वस्तीतीलच हावळे कुटुंबावरती या पुरामुळे मोठं संकट कोसळलंय। 5 एकर ऊसाच्या शेतीवरती उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाचा सगळा ऊस पाण्याखाली गेलाय। ऊसाला पाणी देण्यासाठी टाकलेला पाईप वाचवण्यासाठी गुडघाभर पाण्यात हे कुटुंब जीवाचं रान करताना दिसतंय। पुढचंच लय संकट मोठं आहे। पिण्याचं पाण्याचा पाईप आहे। बोर महत्वाचं बोर पाण्यात गेला, पाणी प्यायची अडचण आहे। सगळंच वाहून गेलं, काय करायचं? मुलाबाळांचं, गाई वासरं सगळं पाण्यात गेले। आता वैरण पाण्यात गेली, आता गुराढोरांचं काय व्हायचं? मोहोळ तालुक्यातील अर्जुन सोंड गावातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। बार्शी तालुक्यातील ढाळे, पिंपळगाव आणि हिंगणी मध्यम प्रकल्प परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे भोगावती आणि नीलकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। बार्शी तालुक्यातील काटेगाव चारे रस्त्यावरील चांदणी नदीवरील पूल वाहून गेलाय। त्यामुळे मसोबाची वाडी, बांगरवाडी, चारे, पाथरीसह अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पुराच्या पाण्यात माढाचं उंदरगाव पूर्णतः पाण्याखाली गेलंय। शेकडो घरात पाणी शिरलेलं असून पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय। इथे तातडीने बचावकार्य सुरू करण्याची मागणी होतीये। जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार मांडल्यानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून पूरग्रस्त गावांना भेट देण्यात येत आहे। पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। केंद्र शासनाकडून पण मागणी करणार आहोत की सोलापूरला आणि महाराष्ट्राला एकंदरीत एक वेगळं पॅकेज देऊन जेवढे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, घराचे असतील, पिकाचे असतील, त्यांना ताबडतोब मदत करणं
आणि आता सध्या स्थलांतर करून NDRFची टीम जास्त मोठ्या प्रमाणात पाठवून लोकांना स्थलांतर करणं हे प्रायोरिटीने अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या आसमानी संकटानं सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. आता जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करत सढळ हातानं मदत करणं गरजेचं आहे. प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.